नमस्कार. परमात्मा एक मानवधर्म परिवारमध्ये सर्व सेवकांच्या आणि सेवकिनीताईंच्या आणि बालगोपालांच्या स्वागत आहे. आज आपण जाणून घेऊया जे अतिशय महत्त्वाचे आपल्या मासिक चर्चा बैठकमध्ये किंवा आठवडी चर्चा बैठकमध्ये किंवा पंधरवाडी चर्चा बैठकमध्ये जे आपल्याला प्रश्न विचारले जातात त्याबद्दल आज आपण थोडक्यात प्रश्न आणि उत्तरे त्याबद्दल आपल्या या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया. तरी पण सेवकांनो, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे आपल्याला व्हिडिओ बघायचे आहेत. तर प्रश्न क्रमांक 1. महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी वयाच्या कोणत्या वर्षी एका भगवंताची प्राप्ती केली? उत्तर: महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी वयाच्या 28व्या वर्षी एका भगवंताची प्राप्ती केली. प्रश्न: सर्व मानव भगवंताला कसे आहेत? उत्तर: सर्व मानव भगवंताला सारखे समान आहेत. प्रश्न: मानवाचे आत्मबल केव्हा कमी होतो? उत्तर: मानवाबरोबरच अमर्यादाने, रागाने, वाईट आचाराने, विचाराने वागला तर मानवाचे आत्मबल कमी होतात. प्रश्न: मानवाची फसवणूक कशी होते? उत्तर: असत्य व्यवहार, असत्य वागणूक केल्यास मानवाची फसवणूक होते. प्रश्न: मानव केव्हा कमजोर होतो? उत्तर: मानवाचे धैर्य जेव्हा कमजोर पडतात तेव्हा एखादी मानवाला चिंता वाटते तेव्हा मानव कमजोर होतो. प्रश्न: मानवाने काय करायला पाहिजे? उत्तर: एक लक्ष्य, एक चित्त, एक भगवान मानून सत्य कर्म, सत्य कार्य करायला पाहिजे. प्रश्न: मानव धर्मात मानवाची काय असणे आवश्यक आहे? उत्तर: मानव धर्मात मानवाची एकता, संघटना असणे आवश्यक आहे. प्रश्न: एकतेसाठी काय करण्याची गरज आहे? उत्तर: एकतेसाठी या मानव धर्मातील सेवकांनी बाबांच्या मार्गदर्शनाप्रमाणे एकत्र येऊन संघटित होण्याची गरज आहे. या मानव धर्मात एकता निर्माण करण्याची नितांत गरज आहे. प्रश्न: परमेश्वरी प्रवाह मानवाला आत्मपरिचय केव्हा देतो? उत्तर: मानवी जीवनात मनाची एकाग्रता निर्माण केल्यास परमेश्वरी प्रवाह मानवाला आत्मपरिचित देतो. प्रश्न: परमात्मा एक मार्गात एखाद्या सेवकावर आलेले दुःख कोण दूर करतो? उत्तर: परमात्मा एक मार्गात एखाद्या सेवकावर आलेले दुःख, तोच दुःख सेवक स्वतःच भगवान बाबा हनुमानजींना यांना समोर ठेवून स्वतःचे दुःख दूर करू शकतो. प्रश्न: महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी नरनारीकडून काय स्वीकारले नाही? उत्तर: महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी नरनारीकडून कोणत्याही प्रकारची दान, दक्षिणा, गुरुपूजा, पैसा, धन, दौलत, सुपारी आदी वस्तू स्वीकारल्या नाहीत. प्रश्न: महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी सेवेसाठी कशी केली? उत्तर: महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी अहोरात्र परिश्रम करून एका भगवंताची प्राप्त करून इमान, इतवारे, त्यागाने व निष्काम भावनेने विनामूल्यात निष्काम सेवा केली. प्रश्न: मानवी जीवन कसे आहे? उत्तर: मानवी जीवन संघर्षमय आहे. प्रश्न: मानवी प्रयत्नात यश देण्याचा अधिकार कुणाला आहे? उत्तर: मानवी प्रयत्नांना यश देण्याचा अधिकार भगवान बाबा हनुमानजीलाच आहे. प्रश्न: शब्द हे कसे बोलावे? उत्तर: शब्द सत्य, मर्यादा, प्रेमाने बोलावे. शब्द नम्रतेने व आदराने बोलावे. विचारपूर्वक बोलावे. शब्द सांभाळून बोलावे. प्रश्न: चुकीच्या सुटका कशी होते?
उत्तर, सर्व नर-नारी चुकीचे पात्र आहेत. मानव कितीही ज्ञानी असला तरी त्याच्याकडून कळत न कळत काही ना काही चूक होतो. म्हणून मानवाकडे झालेली चूक जर मानवाने स्वतः कबूल केली व पुन्हा अशी चूक करणार नाही असे सत्यवचन देऊन झालेल्या चुकीची माफी मागितल्यास चुकीची सुटका होते. प्रश्न, परमात्मा एक मार्गात सेवक कसा राहणार नाही? उत्तर, परमात्मा एक मार्गात सेवक दुःखी, गरीब, पीडित राहणार नाही. जर कुणी दुःखी, गरीब, पीडित असेल तर ते आपल्या कर्माने. प्रश्न, मानवाने एकता कशी निर्माण करायला पाहिजे? उत्तर, मानवाने आपसातील, गटातील वाद-विवाद, मतभेद, मान सन्मान, खुर्ची, मोह, माया, अहंकार, स्वार्थ सोडून एकता निर्माण करायला पाहिजे. प्रश्न, परमात्मा एक मार्गात सेवकाने आद्य कर्तव्य काय आहे? उत्तर, मानवधर्म शिकवण. परमात्मा एक मार्गाचे कार्यप्रणाली व बाबांच्या आदेशांच्या शब्दांचा आदर व पालन करणे हे परमात्मा एक मार्गाचे सेवकांचे आद्य कर्तव्य आहे. प्रश्न, मानव कुणाकडे धावत असतो? उत्तर, मानव मोह, माया, अहंकार, स्वार्थ, पैसा, रुपया, धन, दौलत, मान सन्मान, खुर्ची, पद व असत्याकडे धावत असतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल सेवकांनो तर जास्तीत जास्त आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा का आणखी तुम्हाला कशाबद्दल व्हिडिओ पाहिजे. त्यासाठी मी तुमच्यासाठी व्हिडिओ आणखी बनवणार. सर्व सेवकांना माझा नमस्कार.